आज बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या अनुषंगानं लक्षवेधी सूचना सभागृहामध्ये चर्चेला आली होती। ही लक्षवेधी मी विचारली होती। लोणार सरोवर जे आहे ते 52,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेलं होतं। लोणार सरोवराला जागतिक वारसा जो काही दर्जा आहे तो सुद्धा मिळालेला आहे, परंतु या सरोवराकडे अतिशय जे काही पाहिजे तेवढं लक्ष नसल्यामुळे त्या सरोवराची आणि त्या एकूणच विषयाची हेळसांड होत आहे। या संदर्भामध्ये 2022 मध्ये जो काही विकास आराखडा तयार करण्यात आला होता त्या विकास आराखड्याची अंमलबजावणी सुद्धा योग्य नाही आणि गेल्या काही वर्षांमध्ये लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं लोणार सरोवरातील जे काही 12 ते 15 मंदिर आहेत त्यातली 6 मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत आणि एक कमळजा माताचं जे मंदिर आहे तिथलं चालुक्य काळामधलं इसवी सन 10व्या ते 11व्या शतकामधलं ते सुद्धा आता पाण्याखाली जाताना दिसत आहे आणि म्हणून पाणी पातळी वाढली आहे। अनेक जैविक गोष्टीचं त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत, प्रश्न उद्भवलेले आहेत। येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये सुद्धा घट झालेली आहे आणि यामुळे एकूणच लोणारचा जो काही सरोवर आहे आणि त्या अनुषंगानं तिथं येणाऱ्या सगळ्या प्रश्न वाढलेले आहेत आणि या संदर्भामध्ये म्हणून मी आज लक्षवेधी विचारली होती। यावरती आता जे काही पुरातत्व खातं आहे आणि वन्यजीव विभाग आहे या दोन विभागामध्ये म्हणजे कोऑर्डिनेशन नाही, त्यांच्यामध्ये एकमेकाचं समन्वयन नाही आणि त्यामुळे ते जिल्हाधिकारी यांना दाद देत नाही। या संदर्भात मी विचारणा केली। या लोणार सरोवराची जी काही विकास समिती आहे ती अंमलबजावणीचे जे प्रमुख आहेत ते आयुक्त आहेत अमरावतीच्या, त्या अजूनही त्या लोणार सरोवराकडे फिरकल्या नाही आणि त्यामुळे त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य कळलेलं नाही। आज रोजी या विषयावरती सगळे लोक विचारणा करत असताना जे काही अंमलबजावणी समितीच्या प्रमुख ज्या आयुक्त आहेत त्या तिथे आलेल्या नाही आणि त्यामुळे लोणारच्या पाणी पातळीमध्ये जी काही वाढ झाली ती काही कमी व्हायला तयार नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तिसरा जो प्रश्न असा महत्त्वाचा होता की तिथला जो स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, कारण हे विभाग एकमेकांना दाद देत नाही आणि लोकप्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश नव्हता, तो समावेश करण्याची सुद्धा आज मागणी होती आणि ती जी मागणी आहे आज अध्यक्ष महोदयांनी मान्य केली। त्यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला त्यावर वनमंत्री आदरणीय गणेशराव नाईक साहेब यांनी ही माझी मागणी मान्य केली आहे। आजच्या या लक्षवेधी सूचनेमुळे लोणार सरोवराचा जो काही प्रलंबित पडलेलं आणि संत गतीनं जे चाललेलं विकासाचं पाणी पातळीचं जे काम आहे त्याला आता गती मिळेल आणि आमदारांचा त्याच्यामध्ये समावेश झाल्यामुळं एकूणच लोणार हा जो काही पर्यटन आणि सरोवराच्या जैविक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्वरूपामध्ये ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते आता यापुढे चांगल्या पद्धतीनं होतील। या अनुषंगानं जे काही वनमंत्री महोदयांनी आज जे काही उत्तर दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि लोकप्रतिनिधीचा समावेश करण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।